नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा दुर्गा. लेखिका सविता किरनाळे. सकाळी 6चा गजर वाजला आणि वत्सलाबाईंना जाग आली. त्यांनी गजर बंद केला. हाताचे तळवे जोडून कराग्रे वसते लक्ष्मी म्हटलं. जमिनीला हात लावून पादस्पर्शे क्षमस्वे म्हणून त्या बेडवरून उतरल्या. लगबगीने गिझर चालू करून प्रातःविधी पार पाडले. किचनमध्ये जाऊन कपभर चहा, अगदी आपल्याला आवडतो तसा मसालेदार बनवून घेऊन त्या गॅलरीतील झोपाळ्यावर येऊन बसल्या. अजून फक्त 7च वाजत होते. सूर्याची कोवळी किरणं नुकतीच जमिनीवर आगमन करत होती. वातावरण प्रसन्न झाले होते. वत्सलाबाई समाधानाने ते दृश्य पाहत त्याचा आनंद घेत होत्या. 65च्या वत्सलाबाई एका नामांकित हॉस्पिटलमधून हेड नर्स म्हणून निवृत्त झाल्या होत्या. स्वतः अविवाहित होत्या, पण कित्येक बाळांना त्यांनी सुखरूप या जगात आणले होते. त्यांच्या हातात जादू, मनात प्रेम आणि व्यक्तिमत्वात रुजुता होती. प्रसव वेदना झेलणाऱ्या बायकांना वत्सलाबाईंकडे पाहूनच धीर मिळायचा. त्यांच्या कौशल्यामुळे कित्येक वर्षापासून प्रसूती विभागात त्याच हेड नर्स होत्या. फिकट रंगाची सुती साडी चापून चोपून व्यवस्थित नेसलेली, पांढऱ्या पण भरदार लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर एक कोणतेही छोटेसे फूल, कपाळावर कुंकू असा त्यांचा वेश असे. उंच गोऱ्यापान घाऱ्या डोळ्यांच्या हसतमुख बाईंनी लग्न का केले नसावे हे एक न सुटणारे कोडं होते. पण नुसत्या दिसण्यावर जाऊ नका हं. नाजूक साजूक दिसणाऱ्या वत्सलाबाईंना स्वसंरक्षणाचे बरेच प्रकार येत होते. हॉस्पिटलची शिफ्टमध्ये चालणारी नोकरी आणि एकटे असल्याने ते शिकणे त्यांना गरजेचे वाटले होते. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आणि आपली बचत यामध्ये त्यांची गुजराण आरामात होत होती. स्वतःचे 1.5 BHKचे घर होते. भल्या मोठ्या गॅलरीमध्ये सुंदर बाग फुलवली होती. घरामध्ये छोटीशी लायब्ररी बनवली होती. संभाषण कौशल्य आणि बोलक्या स्वभावामुळे पुष्कळ माणसं जोडली होती त्यांनी. सतत काही ना काही करत असायच्या, त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना कधीच पडत नव्हता. घरकामाला येणाऱ्या बाईची सुद्धा त्या आपुलकीने चौकशी करायच्या, गप्पा मारायच्या. त्यांनाही बाईंविषयी आपुलकी वाटायची. रोज संध्याकाळी 6 वाजता फिरायला म्हणून वत्सलाबाई घराबाहेर पडायच्या. येताना भाजी, काही किरकोळ खरेदी करून देवीच्या मंदिरात जाऊन तिथे थोडा वेळ बसून मग घरी यायच्या. मंदिराच्या आजूबाजूला काही भिकारी बसलेले असायचे. त्यात एक नवीन तरुण मुलगी वत्सलाबाईंनी पाहिली. त्यांच्या अनुभवी नजरेने ती वेडसर आणि काही महिन्यांची गरोदर असल्याचे टिपले. जेव्हा कुणी पुरुष तिच्याजवळ जाई तेव्हा ती अस्वस्थ होत होती, तर कधी अंगावर धावून जायची. ते साहजिकच होते ना, कारण तिचा फायदा उठवणाराही एक पुरुषच होता. पुन्हा नराधमाने त्या वेडीलाही सोडले नव्हते आणि आपल्या पापाचे फळ तिच्या पदरात घातले होते. त्याच्या क्षणिक वासनेचे प्रतीक ती आपल्या शरीरात वाढवत होती. आता रोज मंदिरात जाताना वत्सलाबाई काही चांगलं खायला, निदान काही फळं तरी घेऊन जायच्या. त्यांनी आजूबाजूला त्या मुलीबद्दल चौकशी केली तर चहावाल्याने माहिती दिली की ती रोज रात्री मंदिराजवळच्या दुकानांच्या वळचणीला राहते. त्याने मेंटल हॉस्पिटलला तिच्याबद्दल कळवले होते, पण ही 2 दिवसातच तिथून पळून आली. बाईंना तिची काळजी वाटू लागली. दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होते. आता ती मुलगी वत्सलाबाईंना चांगली ओळखू लागली होती. ती त्यांची वाट पाहायची. तिचे पोट आता चांगलेच पुढे आले होते.
अश्विन महिना येत होता. नवरात्रात देवीचे घट बसणार म्हणून वत्सलाबाई कामवाल्या मावशींच्या मदतीने घराची साफसफाई करत होत्या. घर स्वच्छ केल्यावर मावशींनी साबणाच्या पाण्याने लादी धुवायला घेतली आणि वत्सलाबाई त्यावरून घसरून पडल्या. त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. सुदैवाने जास्त इजा झाली नव्हती, पण कमरेला मुका मार लागल्याने आठवडाभराची बेड रेस्ट सांगितली डॉक्टरांनी. आता वत्सलाबाईंना बाहेर जाता येत नव्हते. त्यांना त्या देवळाजवळच्या मुलीची चिंता वाटू लागली. त्यांनी घरूनच देवीला हात जोडले, तिची काळजी घेण्यास विनविले. आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस. वत्सलाबाईंना आता बरे वाटू लागले होते, पण का कोण जाणे, सकाळपासूनच त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. मन सैरभैर झाले होते. अगदी कुठेतरी निघून जावे अशी उर्मी येत होती आतून. काहीच सुचत नव्हते. विचारांच्या नादातच त्यांनी पायात चपला सरकवल्या आणि सवयीने आपली छोटी पिशवी घेऊन त्या घराबाहेर पडल्या. आत्ता कुठे सकाळचे 7 वाजत होते. बाहेर पडल्या पडल्या त्यांचे पाय मंदिराची वाट चालू लागले. तिथे पोहोचताच त्या भानावर आल्या. ती वेडी मुलगी वेदनेने तळमळत होती. आजूबाजूला कुणी नव्हते, फक्त तो पोरगेला चहावाला होता आणि त्याला काही सुचत नव्हते. वत्सलाबाईंच्या अनुभवी नजरेने हेरले. तिला प्रसव वेदना होत होत्या. थोड्याच वेळात तिची प्रसूती होणार होती. त्या धावतच तिच्याजवळ पोहोचल्या. त्यांना पाहून त्या अवस्थेतही मुलीला आनंद झाला. वत्सलाबाईंनी चहावाल्याला पाणी गरम करायला ठेवण्याची विनंती केली. तो त्यासाठी आपल्या टपरीवर गेला. बाईंनी मंदिराच्या पुजाऱ्याला आवाज देऊन सांगितले, बाबा, काही स्वच्छ सुती कपडे असतील तर द्या. घटस्थापनेची तयारी करत असलेले सोवळे नेसलेले बाबा देवीला चढवण्यासाठी आणलेल्या साड्यांपैकी चांगली मऊ सुती पातळं आणि प्रथमोपचार पेटी घेऊन आले. त्यांनी काही साड्या आडव्या बांधून आडोसा केला. वत्सलाबाई आपल्या कौशल्यपणाला लावून मुलीची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत होत्या. गरम पाणी घेऊन आलेला चहावाला माहिती देऊन गेला की गेल्या 5 दिवसात मुलीने अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. कुणी काही दिले तरी फेकून देऊन कुणाची तरी वाट पाहायची. कदाचित म्हणूनच तिच्यामध्ये काही शक्ती उरली नसावी. त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला होता. इतक्यात त्या मुलीने शरीराला झटका दिला आणि वत्सलाबाईंनी मुखाजवळ आलेले बाळ पटकन बाहेर खेचले. तिची सुटका झाली होती. बाईंनी लगेच बाळ तिच्या समोर धरले. एक वेळ त्याच्या डोक्यावर हात फिरून तिने डोळे मिटले ते कायमचेच. तिच्या अशक्त आबाळ झालेल्या शरीराला ताण सोसवला नव्हता. बाळाला स्वच्छ करून स्वच्छ कपड्यात लपेटून वत्सलाबाई मोकळ्या झाल्या. वत्सलाबाईंनी मंदिराबाहेरूनच देवीला हात जोडले. त्यांना आपल्या हुरहुरीचे कारण समजले होते. त्या दुर्गेनेच त्यांना आज बोलावले होते. वत्सलाबाई कृतकृत्य होऊन घराकडे निघाल्या. दुरून ॲम्ब्युलन्सचा सायरन आवाज ऐकू येत होता. पुजारी बाबांनी त्या गोंडस बाळाला हातात घेतले. मुलगी होती ती, सुंदर, तेजस्वी. दुर्गा आली, ते उद्गारले. समाप्त. कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.